आज आपण लॉंग करणार आहे, तर आपण थोडंसं वेगळ्या ठिकाणी आलतो. तर 8 ते 9 किलोमीटर आज लॉंग करणार आहे आपण ग्राउंडवर. तर राऊंड पोझिशनमध्ये करणार आहे. तर चला आज बघू. तर आपलं लॉंग कंप्लीट झालं. आपण हे 300 मीटर राऊंडला 55 राऊंड मारले. तर ते पण एकच स्टेप आहे. कधी पण लॉंग करायचं ना, तर कधी पण नॉर्मल एकच स्टेप ठेवा स्टार्टिंग ते एंडिंगपर्यंत. त्याच्यानंतर हर 400 ते 500 मीटरला मोठा श्वास घ्या, सोडा. कारण की रनिंग करताना पूर्ण ऑक्सिजन असतं ना, पूर्ण ऑक्सिजन बॉडी जात नाही. त्याच्यामुळं पूर्ण श्वास आतमध्ये घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. त्याच्याने काय होतं, पूर्ण बॉडीला ऑक्सिजन भेटतं आणि आपण थकत नाही, दम लागत नाही. ही गोष्ट आहे. आणि रिदम एकच ठेवायचं. हाताची पोझिशन पण बरोबर ठेवायची. हात जर गळले तर सरळ खाली ढिल्ले सोडायचे आणि नॉर्मल जॉगिंग करायची, परत वरती घेऊन टाकायची. याने काय होतं, जे आपली पाठ आणि एक साईडला पेन होतो हे चालले जातो. आणि दरवेळेस सांगतो, ज्या साईडने पेन होतं त्या साईडचा अंगठा पॅक दाबून धरायचा. त्याने काय होतं, नॉर्मल म्हणजे 100% बरं होत नाही, तर नॉर्मल 10 ते 20% रिलीफ भेटतो तुम्हाला जॉगिंग कंटिन्यू करण्यासाठी. तर चला करू स्ट्रेचिंग. आजचे वर जॉगिंग झाली कंप्लीट. चला स्ट्रेचिंग करू.
तर आपली झाली स्ट्रेचिंग कंप्लीट. लॉंग करताना एक मेन गोष्ट लक्षात ठेवायच्या, त्या आज सांगू आपण तुम्हाला. लॉंग करताना कधी पण स्टार्टिंग ते एंडिंग स्पीड एकच ठेवायची. दुसरी गोष्ट, हाताची पोझिशन आणि पायाची पोझिशन एक रिदमनी ठेवायची. तिसरी गोष्ट, रनिंग करताना 300-400 मीटरला काय करायचं, मोठा श्वास घ्यायचा, सोडायचा, मोठा श्वास घ्यायचा, सोडायचा. ह्याने काय होतं, आपल्या शरीरात रनिंग करताना ऑक्सिजनची कमी होती तर ती होत नाही ती. आणि चौथी गोष्ट, ज्यावेळेस आपल्याला एक साईडला पेन झालं त्या साईडचं ते अंगठा पॅक दाबून धरायचा. रिझल्ट 100% भेटत नाही, पण 20-30% रिझल्ट भेटतो तुम्हाला. अजून त्याच्यानंतर तुम्ही सिंगल रनिंग तर कधी करायची नाही, ग्रुपने करायची. आणि ग्रुपने कधी पण कसं एकामागे एक, यावेळेस आज आपण जसं वर्कआउट केला एकामागे एक तसं करायचं. कारण की दोघं फ्रंटला राहिले तर दोघांना समोरचं दिसतं आणि भीती वाटते. तर एकामागे एक राहिले ना, मागचं फक्त त्याच्या पायाकडे बघायचं. त्यांनी कसं होतं, एनर्जी डिवाईड होते आणि मागच्याला एवढी एनर्जी लागत नाही. आणि दुसऱ्याला आपल्याला तो पुढं राहील, आपण मागं राहील. हीच पोझिशन आम्ही टेक्निक वापरली. त्याच्यानं आज आपण 55 राऊंड मारले. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.